प्रतिबिंब जनमानसांचे। नगर पोलीस दलात बदल्यांचा धुराळा, गुरुवारी रंगणार बदली दरबार, 40 पोलिसांना पदोन्नती। जिल्हा पोलीस दलातील बहुप्रतीक्षित प्रशासकीय बदली प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली असून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गुरुवार दिनांक 4 जून रोजी पोलीस मुख्यालयात बदली दरबार आयोजित केला आहे। या प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त पोलीस अंमलदारांच्या बदल्या केल्या जाणार आहेत। एकाच पोलीस ठाण्यात किंवा शाखेत 5 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांकडून आधीच 3 पसंतीची ठिकाणे मागवण्यात आली होती। तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या काळात ही प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र 30 एप्रिल रोजी त्यांच्या बदलीनंतर हा विषय रेंगाळला होता। नवीन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पदभार घेताच या प्रक्रियेला गती दिली आहे। बदली पात्र सर्व अंमलदारांना गुरुवारी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। प्रत्येक कर्मचाऱ्याचे म्हणणे ऐकून घेऊन आणि त्यांच्या पसंतीचा विचार करून त्या बदल्या केल्या जातील। या प्रक्रियेत पोलीस शिपाई, नाईक, हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। दरम्यान पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलातील 40 कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे। यामध्ये 20 पोलीस नाईक कर्मचाऱ्यांना पोलीस हवालदार पदावर तर 20 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे। या पदोन्नतीमुळे पोलीस वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे। तसेच पुढील 8 दिवसात जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची प्रक्रियाही पार पडणार आहे। 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले आणि वादग्रस्त ठरलेले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बदलले जाणार असल्याने अधिकारी वर्तुळात मोठी धावपळ सुरू झाली आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।